चला आज आपण शेपूची भाजी अशी झटपट अशी बघणार आहोत। मी इथे कांदा कट करून घेते, बारीक बारीक कांदा कट करून घ्यायचा बारीक बारीक। खूप सोपी आणि इझी भाजी आहे, खूप लवकर होते आणि खूप छान लागते। बऱ्याच जणांना शेपूची भाजी आवडत नाही, अशा पद्धतीने बनवा, नक्की तुम्हाला आवडेल। मी इथे कोथिंबीर कट करून घेतला, कांदा कट करून घेतला आणि लसूण सोलते। आता 10 ते 15 आपल्याला कळ्या लसणाच्या घ्यायच्या आहेत। माझं लसूण सोलणं झालेलं आहे। चला आता आपण ठेचा काढून घेऊ। इथे मी ठेचा काढून घेतलेला आहे, बघा किती बारीक असं छान निघाला। बऱ्याच जणांच्या मिरच्या तशाच राहिल्या, तर ठेचाच नाही गेला, त्यासाठी आपल्याला मिरच्या अशा तोडून टाकायच्या, असा बारीक ठेचा निघतो। मी कांदा आणि लसूण परतवून घेतला, त्यामध्ये ठेचा टाकला थोडासा, बघा। आता आपल्याला ते भाजी बघा, छान अशी भाजी आपण 2 ते 3 नीट पाण्याने करून स्वच्छ धुवून घेतली, छान घेऊया। बघा सगळी पिवळी पिवळी भाजी काढून घेतलेली आहे, बघा। आता आपल्याला या भाजीला धुवायचं आहे। मी हळद टाकून घेते, चिमूटभर अशी हळद टाकली, मीठ टाकले, बघा असं परतून घ्यायचं। कोथिंबीर टाकला थोडासा। आता आपण शेपूच्या भाजीला बघा तेल सुटायला लागलं, आपण भाजी धुवूया, स्वच्छ वॉश करून घेऊया 2 पाण्याने। माती वगैरे असली तर निघून जाते। 2-3 पाण्याने आपल्याला शेपूची भाजी छान अशी धुवून घ्यायची। ते मी धुवून घेतलेली आहे, बघा। असं पाणी काढून आता आपल्याला भाजी टाकायची आहे, बघा। भाजीमध्ये असं परतून घ्यायचं छान असं भाजीला, बघा कलर किती छान हिरवागार असा आलेला आहे आपल्या भाजीला, खूप छान लागते। नक्की तुम्ही बनवा ही भाजी। मी इथे डाळ भिजू घातली होती, अर्धा तास झाला होता। मुगाची डाळ भिजू घातली होती। ही डाळ आपल्याला याच्यामध्ये टाकून द्यायची, थोडी 20 ते 30% शिजल्यासारखी अशी मुहूर्ते भिजू घातल्यानंतर। जास्त वेळ आपल्याला शिजायला लागत नाही, त्यामुळे आपल्याला अर्धा तास डाळ पाण्यामध्ये भिजू घालायची मस्त अशी। पुन्हा छान बघा भाजी आपली किती छान दिसायला लागली। मी डाळ इथं भरपूर टाकलेली आहे, तुमच्या मनाने तुम्ही कमी जास्त डाळ करू शकता किंवा डाळ स्किप पण करू शकता, तुमच्या मनानं आवडीनुसार। 2 ते 3 मिनटं आपल्याला अशीच भाजी ठेवायची आहे। डाळ जर कच्ची वाटत असेल तर तुम्ही तिथं पाणी बी घालू शकता, कच्ची वाटत असेल तर। बघा मस्त आपली भाजी झालेली आहे, बघा किती छान आपली भाजी झालेली आहे। नक्की तुम्ही ट्राय करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा, रेसिपी आवडली असेल तर।